नमस्कार मंडळी, आज आहे रविवार. तर आज मी कोंबडी वडे बनवणार आहे आणि त्यासोबत चिकन रस्सा आणि ग्रीन चिकन. तर आपण आता कोंबडी वड्याचं प्रिपरेशन करूया. तर सुरुवातीला मी घेतलं आहे भाजणीचं पीठ, जे आपण चकलीसाठी किंवा थालीपीठ बनवण्यासाठी वापरतो. तर ते मी छान चाळून घेतलं आहे आणि त्याच्यात मी आता तांदळाचं पीठ, थोडंसं ज्वारीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी धणे, जिरं आणि बडीशेप हे ग्राइंड करून घेतलं, थोडंसं रोस्ट करून. तर ते पण मी ॲड करणार आहे टेस्टसाठी. आणि गरम पाण्यात मी मीठ टाकून घेतलं आहे आणि गुळाचा खडा टाकला आहे. त्याच्यामध्ये आपण हळदही टाकू शकतो. तर मी काय हळद नाही यूज करत, त्याच्यामुळे मी डायरेक्टच पीठ भिजवणार आहे. आता याच पाण्यामध्ये मी पीठ भिजवणार आहे. हे पाणी आपण ओतून घेऊया पिठामध्ये. पाणी गरम आहे, थोडासा वेळ जाईल. मी पीठ भिजवल्यानंतर तुम्हाला आता दाखवतो. बघूया आपले वडे कसे होतात ते. साधारण हे आपलं पीठ चांगलं मळून तयार झालेलं आहे. आता मी 2 तासांसाठी त्याला मुरण्यासाठी झाकून ठेवणार आहे. 2 hours later. वड्यांसाठी जे पीठ मळलं होतं त्याला भिजून आता 2 तास झालेले आहेत. पीठ छान मुरलं आहे. मी आता परत एकदा मळून घेणार आहे छानपैकी आणि वडे तयार करून घेऊया आपण. ऑलमोस्ट पीठ छान मुरलेलं आहे. चला आपण वड्यांची तयारी करूया. मी कढई ठेवलेली आहे तापत, त्याच्यामध्ये तेल आहे. इथे मी गोळे बनवून घेतले आहेत आणि थोडासा पिशवीला दुधाच्या तेलाचा हात लावून घेते आणि आपण गोळ्या थापून घेऊया. थोडंसं पाण्याचा हात लावला तरी चालेल. तेल तापले, आपण वड्या सोडूया. बघा आपला वडा कसा छान टम्म फुगून वरती आला आहे. मी आता दुसरा एक वडा सोडते त्याच्यामध्ये. आणि तिसरा पण वडा सोडला. वड्यांना छान कलर आला आहे, ब्राऊन कलर, आणि वडे छान फुगून वरती आले. आता मी ते काढून घेणार आहे. असेच मी सगळे वडे आता करून घेते. भेटूया नंतर. आपले वडे तयार झाले आहेत. मी ते सर्व केले इथे. आपण ते चिकन मटण बरोबर खाऊ शकतो. आपण जे वडे बनवले होते ते मी आता ताटामध्ये सर्व केले आहेत. त्याचबरोबर रेड चिकन आहे, हे आहे ग्रीन चिकन आहे, सॅलड आहे आणि राईस आहे. जर तुम्हाला ग्रीन चिकनची रेसिपी बघायची असेल तर स्क्रीनवर येते, तिथे क्लिक करून तुम्ही बघू शकता. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.